ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग याचा थोडक्यात सारांश बघणार आहोत. मागच्या अध्यायात आपण पाहिलं की अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याला आत्मतत्व समजावून सांगितलं. क्षात्रधर्माचं पालन करणं कसं कर्तव्य आहे हेही सांगितलं. त्याचप्रमाणे कर्मयोगाचे महत्त्व पण समजावून सांगितले. भगवंतांनी समबुद्धियुक्त पुरुषाची प्रशंसा करून अर्जुनाला कर्मयोग करण्यास सांगितले. अशा समबुद्धियुक्त ज्ञानी पुरुषाला परमपद प्राप्त होते हेही भगवंतांनी विशद केले. भगवंतांचे हे सर्व बोलणे ऐकल्यावर अर्जुनाला भगवंतांच्या बोलण्याचं खरं तात्पर्य काय आहे हे नक्की समजले नाही. बुद्धी या शब्दाचा अर्थ अर्जुनाने ज्ञान असा मानला आणि त्यामुळे अर्जुन भ्रमित झाला. अर्जुनाला वाटलं भगवंतांच्या वचनामध्ये कर्मापेक्षा ज्ञानाचीच प्रशंसा जास्त आहे. त्यामुळे त्याला भगवंतांची वचने स्पष्ट न कळता एक दुसऱ्यात मिश्रित झाल्यासारखी वाटली. त्यामुळे त्याचे स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी भगवंतांना अर्जुनाने विचारले की हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असं वाटत आहे तर मग मला युद्धासारखे भयंकर कर्म करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त का करत आहात? तुम्ही मला जी वचने सांगितली ती मला मिश्रित अशी वाटत आहेत. त्यामुळे माझी बुद्धी मोहित झाली आहे. हे भगवंता, तुम्ही मला एकच गोष्ट निश्चित सांगा ज्यामुळे माझे कल्याण होईल. भगवंतांना माहीत होते की अर्जुनाचे निश्चित कर्तव्य म्हणजे भक्तिप्रधान कर्मयोग आहे. त्याची मोहित झालेली अवस्था नष्ट करण्यासाठी भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वी 2 निष्ठा म्हणजे स्थिती सांगितल्या आहेत. त्यातील सांख्ययोगांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि कर्मयोगांची निष्ठा कर्मयोगाने होते. म्हणजेच ज्ञानयोगाचे साधन करता करता देहाभिमान निघून जातो ही झाली सांख्ययोगांची निष्ठा, आणि कर्मयोगाचे साधन करता करता कर्मामध्ये, त्याच्या फळामध्ये ममता, आसक्ती आणि कामना यांचा अभाव होऊन सिद्धी आणि असिद्धीमध्ये समत्व प्राप्त होते ही झाली कर्मयोगांची निष्ठा. अर्जुना, कोणताही मनुष्य कर्म केल्याशिवाय योगनिष्ठेला प्राप्त होत नाही. तसंच फक्त कर्माचा त्याग केल्याने सांख्यनिष्ठेलाही प्राप्त होत नाही. खरं तर कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी काम न करता राहूच शकत नाही. त्याला कर्म करायला भाग पाडले जाते, कारण तो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असतो. कर्मयोगाचे आचरण करणाऱ्यांपैकी काही जण इंद्रिय बळेच आवरून मनाने मात्र इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करत असतात. पण खरं सांगू का अर्जुना, ते मिथ्याचारी म्हणजे दांभिक असतात. पण काही जण मात्र इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व कर्मयोगाचे आचरण करतात. ते मात्र श्रेष्ठ असतात. अर्जुना, तू मला विचारलं होतंस की तुम्ही मला युद्धासारखे घोर कर्म करण्यास का प्रवृत्त करता? तर लक्षात ठेव की कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारसुद्धा चालणार नाहीत. म्हणून अर्जुना, तू शास्त्रविहित कर्म कर. अर्जुना, जी कर्म अनासक्त भावनेने केली जातात, जी कोणत्याही फळाच्या कामनेने केली जात नाहीत, ज्या कर्मांमुळे मनुष्याचे अंतःकरण शुद्ध होते, माणूस परमात्म्यास प्राप्त करून घेतो, अशा सर्व कर्मांना यज्ञार्थ कर्म असं म्हणतात. या उलट आसक्ती आणि स्वार्थभावाने केलेली कर्मे बंधनाला कारण होतात.
म्हणून हे अर्जुना, तू अनासक्त भावनेने यज्ञार्थ कर्म कर. अशी कर्मे बंधनात टाकत नाहीत. उलट मनुष्याची पूर्वसंचित सर्व पापपुण्य पण अशा यज्ञार्थ कर्माने विलीन होऊन जातात. अर्जुना, प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पाच्या आरंभी प्रजा उत्पन्न केली आणि त्या लोकांना सांगितलं होतं की मी तुम्हाला स्वधर्म स्वरूपी यज्ञ निर्माण करून दिला आहे. त्याचे पालन जर तुम्ही केले तर तुमचीच उन्नती होईल. तुम्ही अशी यज्ञार्थ कर्मे देवतांसाठी केली तर त्या देवतांची पुष्टी होईल आणि त्या देवताही तुम्हाला सहाय्य करतील, तुमची उन्नती करतील. परंतु जे ब्रह्मदेवाच्या वचनांचे पालन करत नाहीत ते चोरच म्हटले पाहिजेत. कारण यज्ञार्थ कर्मे न करता केवळ शरीर पोषणासाठी जी लोक कर्म करतात ते अधोगती प्राप्त करून घेतात. अर्जुना, सर्वव्यापी परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. म्हणून प्रत्येक मनुष्याने भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे आपापल्या कर्तव्याचे पालन करावे आणि भगवत प्राप्ती करून घ्यावी. जो आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही तो पुरुष व्यर्थच जगत असतो. असा पुरुष फक्त इंद्रियांच्या भोगात रमतो. जो मनुष्य आत्म्यामध्ये रमतो त्यातच तृप्त संतुष्ट असतो. अशा माणसाला काही करायचे उरतच नाही. अशा माणसाला कर्म करण्याचे न करण्याचे काही प्रयोजन राहत नाही. त्याचा कशातही स्वार्थ राहत नाही. म्हणून अर्जुना, तू सुद्धा नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म करत राहा. कारण असा मनुष्य परमात्म्यालाच जाऊन मिळतो. राजा जनक, इक्ष्वाकू, प्रल्हाद, अंबरीश यांना सुद्धा परमसिद्धी प्राप्त झाली होती. त्यांनी आपल्या कर्तव्य कर्माचे व्यवस्थित आचरण करून दुसऱ्या लोकांना आपल्या आदर्शाने दुर्गुण आणि दुराचार यापासून परावृत्त केलं आणि स्वधर्माला लावले. त्यांचे असे करणे यालाच लोकसंग्रह म्हणतात. अर्जुना, तू पण लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून कर्म कर. कारण श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही त्याला अनुसरून वागत असतात. अर्जुना, खरं तर मला सुद्धा कोणत्याही वस्तूची गरज नाही. माझ्यासाठी काही कर्तव्य नाही. तरी लोकसंग्रहाचा विचार करून मी कर्मे करतो. मी अत्यंत सावध राहून कर्मे करतो. तसं केलं नाही तर खूप मोठं नुकसान होईल. कारण माणसे माझ्या मार्गाचे अनुसरण करत असतात. मी कर्म केली नाहीत तर इतर माणसे पण कर्मांचा त्याग करतील आणि स्वार्थी, भ्रष्टाचारी उच्छृंखल होतील, पापकर्म करू लागतील. मी धर्मनाशक अशी संकरता उत्पन्न करण्याचे कारण बनेन. मी प्रजेचा घात करणारा होईन. हे होऊ नये म्हणून अर्जुना, मी सुद्धा कार्य करत असतो. हे अर्जुना, कर्मात आसक्ती असलेले अज्ञानी लोक जशी कर्मे करतात तशीच आसक्ती नसलेल्या विद्वानांनी सुद्धा लोकसंग्रहासाठी कर्मे करावीत. स्वतःही शास्त्रविहित कर्मे करावीत आणि इतर अज्ञानी लोकांकडून पण ती करवून घ्यावीत. प्रत्येक मनुष्याकडून केले जाणारे कर्म हे वास्तविक प्रकृतीच्या गुणांमार्फत केले जाते. तरीसुद्धा अहंकारामुळे मोहित झाल्याने माणूस ते मी केले, त्याचा करता मी आहे असे म्हणत असतो. पण ज्ञानयोगी मात्र कधीही कोणत्याही कर्माविषयी किंवा कर्मफलरूप भोगांविषयी आसक्त होत नाही. तो स्वतःला नेहमी अकर्ता मानतो. म्हणून ज्ञानयोगी लोकांनी अज्ञानी लोकांना यथार्थ तत्व समजावून सांगितले पाहिजे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व कर्माची जबाबदारी माझ्यावर सोड आणि सर्व विकारांनी रहित होऊन युद्ध कर. जे कोणी दोषदृष्टी टाकून श्रद्धेने माझ्या मताचे अनुकरण करतात ते सर्व कर्मापासून मुक्त होतात. परंतु जे माझ्यावर दोषारोप करत
माझ्या मतानुसार वागत नाही ते सर्व ज्ञानाला मुकतात आणि नष्ट होतात. अर्जुना, माणसाच्या इंद्रियांचे जे विषय असतात त्यात रागद्वेष म्हणजे अनुकूलता आणि प्रतिकूलता असते. माणसाने त्या दोन्हींच्याही आहारी जाऊ नये, कारण माणसाच्या कल्याण मार्गात विघ्न आणणारे ते दोन मोठे शत्रू आहेत. यानंतर भगवंत पुन्हा अर्जुनाला स्वधर्माची म्हणजे क्षत्रिय धर्माची आठवण करून देतात आणि सांगतात की चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षाही गुणरहित असला तरी स्वधर्म नेहमी श्रेष्ठ असतो. आपल्या धर्मात मरणे कल्याणकारक असते. म्हणून अर्जुना, तुझा क्षत्रिय धर्म तू सोडू नकोस आणि युद्ध न करायचा विचार टाकून दे. श्रीकृष्णाचे हे सर्व बोलणे ऐकून घेतल्यावर अर्जुनाला प्रश्न पडला की कधी कधी माणूस स्वतःच्या मनाविरुद्ध एखादं कर्म करतो, तर असं करण्याला त्याला कोण प्रवृत्त करते? म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की मनुष्य स्वतःची इच्छा नसताना सुद्धा बळजबरीने करायला लावल्यासारखे कोणाच्या प्रेरणेने पापयुक्त कर्म करतो? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, रजोगुणातून उत्पन्न झालेला काम हाच क्रोध आहे. कारण कामपूर्ती झाली नाही की क्रोध निर्माण होतो. कामभोग भोगून कधीही तृप्त होत नाही. हा सर्व अनर्थांचे कारण आहे आणि हाच या विषयातील वैरी आहे. हा कधीही तृप्त न होणारा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा शत्रू आहे. त्याने मनुष्याचे ज्ञान झाकले जाते. हा इंद्रिय, मन, बुद्धी इथं वास्तव्य करतो आणि त्यांच्या मदतीने जीवात्म्याला मोहित करतो. म्हणून अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या कामाला बळ वापरून मारून टाक. अर्जुना, स्थूल शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म आहे. इंद्रिय जरी शरीरापेक्षा सूक्ष्म असली तरी इंद्रिये शरीराला स्वतःप्रमाणे कृती करायला लावतात. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म आहे, कारण मन इंद्रियांवर आरूढ होते. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, कारण बुद्धी मनावर राज्य करते. परंतु बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आत्मा आहे. त्यामुळे आत्मा श्रेष्ठ आहे हे जाणून घे आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून इंद्रियांवर ताबा मिळव आणि कामरूप शत्रूला मारून टाक. या अध्यायामध्ये भगवंतांनी अनेक प्रकारची कर्म सांगून विहित कर्माची आवश्यकता सांगितली आहे. ही कर्म कशी करावीत, का करावीत, त्यामुळे काय लाभहानी होते, कोणती कर्मे बंधनकारक, कोणती मुक्तिदायक, हे सर्व सांगितले आहे. या अध्यायात कर्मयोगाचा विषय वर्णन केला असल्याने याला कर्मयोग हे नाव आहे. आपल्या दैनंदिन जीवनात कर्म करताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणतीही कर्म करताना आसक्ती सोडून फळाची अपेक्षा न धरता ती केली पाहिजेत. लोकसंग्रहासाठी कर्मे केली पाहिजेत, म्हणजेच लोकांच्या कल्याणासाठी कर्म केली पाहिजेत. आपली कर्म इतकी चांगली पाहिजेत की इतरांनी त्याचे अनुकरण केले पाहिजे. काम आणि त्यातून निर्माण होणारा क्रोध यांना दूर ठेवले पाहिजे, कारण तेच माणसाचे मोठे शत्रू आहेत. फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या शरीर निर्वाहासाठी कर्म न करता काही कर्मे दुसऱ्यासाठीही करावीत. अशी यज्ञार्थ कर्मे करताना कितीही प्रतिकूलता असली तरी आपोआप अनुकूलता मिळत जाते, मार्ग मिळत जातो, अनेकांचे सहकार्य मिळत जाते. मी करता हा अहंभाव टाकून दिला पाहिजे. आपण दुसऱ्यासाठी केलेल्या सत्कर्मांमुळे परमात्मा आपल्याला सहाय्य केल्याशिवाय राहत नाही आणि आपला अंतरात्मा सदैव समाधानी राहतो, यात शंका नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु.